अथ अथ ध्यानम्। क्षीरोदन्वत्प्रदेशे शुचिमणिविलसत्सैकते मौक्तिकानां मालाक्लुप्तासनस्थः स्फटिकमणिनिभैर्मौक्तिकैर्मण्डिताङ्गः शुभ्रैरभ्रैर्दभ्रैरुपरि विरचितैर्मुक्तिपीयूषवर्षैरानन्दीनः पुनीयादरिनलिन गदाशङ्खपाणिर्मुकुन्दः। क्षीरसागराच्या प्रदेशातील निर्मळ तेजस्वी रत्नांनी चमकणाऱ्या वाळूवर मोत्यांच्या माळांनी तयार केलेल्या आसनावर विराजमान असलेले स्फटिक मण्यांसारख्या तेजस्वी मोत्यांनी ज्यांचे शरीर अलंकृत आहे, शुभ्र आणि निर्मळ मेघांमधून अमृतधारेचा वर्षाव करणारे, हातात शत्रुनाशक चक्र, कमळ, गदा आणि शंख धारण करणारे आनंद स्वरूप भगवान मुकुंद आमचे पावन कल्याण करो. भूः पादौ यस्य नाभिर्वियदसुरनिलश्चन्द्रसूर्यौ च नेत्रे कर्णावाशाः शिरोद्यौर्मुखमपि दहनो यस्य वास्तेयमब्धिः अन्तस्थं यस्य विश्वं सुरनरखगोभो गिगन्धर्वदैत्यैः चित्रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं विष्णुमीशं नमामि. ज्यांच्या चरणांमध्ये पृथ्वी आहे, ज्यांची नाभी आकाश आहे, ज्यांचा श्वास वायू आहे, ज्यांचे नेत्र चंद्र आणि सूर्य आहेत, ज्यांचे कान दिशारूप आहेत, ज्यांचे मस्तक स्वर्ग आहे, ज्यांचे मुख अग्निरूप आहे आणि ज्यांचे निवासस्थान समुद्र आहे, ज्यांच्या अंतर्यामध्ये देव, मनुष्य, पक्षी, पशु, सर्प, गंधर्व आणि दैत्यासह हे अद्भुत विश्व रममाण होत आहे, अशा त्रिभुवन स्वरूप भगवान विष्णूंना मी नमस्कार करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णू वासुदेवांना माझा नमस्कार असो. मी त्या भगवान विष्णूंना वंदन करतो, जे शांत स्वरूपाचे आहेत, शेषनागावर शयन करणारे आहेत, ज्यांच्या नाभीतून कमळ प्रकट झाले आहे, जे देवांचे स्वामी आहेत, जे संपूर्ण विश्वाचे आधार आहेत, आकाशासारखे सर्वव्यापी आहेत, मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहेत आणि ज्यांचे शरीर अत्यंत मंगलमय आहे, जे लक्ष्मीचे स्वामी आहेत, ज्यांचे नेत्र कमळासारखे सुंदर आहेत, ज्यांचे ध्यान योगींनाही अत्यंत कठीण पण परम आनंददायी आहे, जे जन्म मृत्यूच्या संसार भयाचा नाश करणारे आणि सर्व लोकांचे एकमेव नाथ आहेत, त्या भगवान विष्णूंना मी नमस्कार करतो.